तुमचं जब वी मेट कधी झालं? मी ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा होतो तेव्हा मी रीटाला 4 वर्ष सिनियर होतो. रीटाबद्दल माहिती होती कारण रीटाचा सख्खा मामे भाऊ हा माझा क्लासमेट होता. त्याच्याकडून एवढंच कळलं होतं, आम्ही फायनलला असताना त्याच्या एका बहिणीला इकडे ॲडमिशन मिळाली, आते बहिणीला. आणि नंतर कधीतरी मराठी वाङ्मयमंडळामध्ये मी नेहमीच पुढे असे, तर नाटकाला वगैरे कधीतरी रीटा यायची. पण रीटा ही टोटल इंग्लिश मिडियममध्ये आणि एका वेगळ्या सर्कलमधली, पुन्हा मला 4 वर्ष ज्युनियर, फक्त माहीत होती की आहे आमच्या कॉलेजमध्ये, आणि तसा काही इतर संबंध आमचा आला नव्हता. MD झाल्यानंतर असं ठरलं की आता बाबा MD झालास तू, आता तुझं लग्न करायला पाहिजे. तर मला विचारलं आईवडिलांनी की मेडिकलमध्ये तू नक्कीच जमवलं असशील कोणाशी तरी. तर मी सांगितलं मी जमवण्याचा प्रयत्न केला पण माझ्याशी कोणी नाही जमवलं. रीटाचं स्थळ सांगून आलं. अच्छा, हां, म्हणजे रितसरपणे स्थळ सांगून आले. हां. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती मला नाही म्हणणार. अच्छा, असं त्याला कॉन्फिडन्स होता? प्रचंड कॉन्फिडन्स होता. कारण आय न्यू की रीटा नेहमीच प्रत्येक विषयात पहिली येणारी आणि त्याच्यावरती सर्कल वेगळं होतं. पण आता जर का सांगून आली आहे तर आपण तिला भेटायला हरकत नाही आहे. बरोबर. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे. मी चौकशी केली की आता काय करतं ते. ती इंटर्नशिप करत होती आणि मी लेक्चरर होतो त्यावेळेला. मग तिच्या मैत्रिणीला विचारलं की आता काय करते रीटा? ती इंटर्नशिप करते आणि संध्याकाळी घाटकोपरला डॉक्टर खोखाणींकडे ती, त्याचं काम संपलं की तिकडे 3 तास त्यांच्याकडे असते, शिकायला येते. व्हेरी गुड. मी घाटकोपरलाच राहायचो. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज संध्याकाळी आपण जाऊया आणि तिला तिकडे भेटूया. कारण पोहे खाण्याचा कार्यक्रम मला आवडत नव्हता. माझ्या धाकट्या बहिणीचा जो मी दाखवण्याचा कार्यक्रम बघितला त्यावेळेला माझी बहीण इतकी घाबरली होती आणि माझ्या लक्षात आलं की ह्याच्यावरून काही खरं काही कळणार नाही. तर मी म्हटलं की आपण दाखवण्याचा कार्यक्रम करण्यापेक्षा आपणच आपल्याला दाखवून घेऊया तिला. म्हणून मी तिला जाऊन भेटलो. तर ती म्हणाली हां ठीक आहे, मग तू असं कर ना, तू आमच्याच घरी चल आत्ता. बरं. म्हटलं ठीक आहे. म्हणून माझ्याकडे नुकती नवीन स्कूटर घेतली होती त्यावेळेला. त्याच्यामुळे म्हटलं चला डबल सीट तिच्या घरी घेऊन गेलो. आणि मग पुढे पहिलं इम्प्रेशन काय झालं यांना बघितल्यावर? सो पहिलं इम्प्रेशन तसं मला माहिती होता तो म्हणजे कॉलेजमध्ये आहे आणि तो खूप असा मराठी वाङ्मय मंडळामध्ये ॲक्टिव्ह आहे, नाटकात बिटकात कामं करतो. आणि खरं सांगायचं झालं तर तो माझ्याच वर्गातल्या मुलींच्या बरोबर पुष्कळसा असायचा. त्याच्यामुळे मी आईला म्हटलं अगं मला असं वाटतंय की त्याचं ऑलरेडी लग्न जमलंय, तुम्ही कुठची स्थळं बिळं बघताय. पण जेव्हा तो मला येऊन भेटला तेव्हा मला असं वाटलं की अच्छा म्हणजे आता जमलं नाही आहे, म्हणजे आता आहे. मला नक्की माहिती होतं की मी असं हो नक्की म्हणू शकत नाही, कारण मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी चांगली ओळख करून घेणं खूप महत्त्वाचं वाटत होतं. त्या काळामध्ये सुद्धा की मला असं नवऱ्याशी ओळख करून घ्यायची. प्रश्न थोडासा गंभीर मला असं विचारायचं आहे की तू सगळी मुंबईमध्ये वाढलेली आणि राजूदादाचं ठरलं होतं की प्रॅक्टिस म्हणजे अलिबागमध्ये जाऊन करायची आणि तो खूप मोठा डिसिजन होता तुझ्यासाठी. म्हणजे त्यांनी मला अगदी स्पष्ट सांगितलं होतं की मी नक्की अलिबागला प्रॅक्टिस करणार आहे आणि यापुढे तुला अलिबागला राहायची तुझी तयारी हवी. आणि त्यावेळेचं अलिबाग. हो, त्यावेळेसचं अलिबाग. मला बेसिकली आयदर मेडिसिन किंवा पिडियाट्रिक्स करायचं होतं ॲज अ पोस्ट ग्रॅज्युएट सब्जेक्ट. परंतु त्यांनी मला सांगितलं की मी पिडियाट्रिशियन आहे, त्याच्यामुळे पिडियाट्रिक्स करण्याचा विचारच करायचा नाही, कारण 2 पिडियाट्रिशियन्स कांट सर्वाईव्ह इन अ स्मॉल टाउन लाईक अलिबाग. बरोबर. सो मग आता तुला दुसराच कुठचा तरी विषय केला पाहिजे. त्याच्यामुळे नॅचरली बाकी सगळ्यांना वाटत होतं की मी गायनकॉलॉजी करावं, कारण गायनकॉलॉजिस्ट आणि पिडियाट्रिशियन गो हँड इन हँड. पण मला हेही नक्की माहिती होतं की मला गायनकॉलॉजी करायचं नाही आहे आणि पण मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. मग त्यांनीच मला सुचवलं की ऑफ्थल्मॉलॉजी ही एक चांगली ब्रांच आहे, म्हणजे तुला मेडिकल करायचं होतं तर दिस इज अ सर्जिकल ब्रांच विच हॅज अ लॉट ऑफ मेडिसिन इन इट.
आणि ऑफ्थल्मॉलॉजी एका लहान गावामध्ये सहज तू करू शकतेस, कारण फार ॲनेस्थेटिस्टची वगैरे काही गरज लागत नाही, इमर्जन्सीज नसतात. आणि म्हणजे तू संसारही करू शकशील, तुझं पोस्ट ग्रॅज्युएशनही करू शकशील आणि तू अलिबागेतही राहू शकशील. ते मला तितकंसं पटलं नव्हतं. बरं. पण मी तुम्हाला जी अगोदरची स्टोरी सांगितली की आमच्या घरामधून सगळ्यांना असं वाटत होतं की आता ह्या स्थळात नाही म्हणण्यासारखं काय आहे. कारण मला विचारलं तुझ्या नवऱ्याची काय अपेक्षा आहे, तर मी म्हटलं मला डॉक्टर नवरा हवा आहे, तो पोस्ट ग्रॅज्युएट असलेला हवा आहे आणि त्यांनी मला पोस्ट ग्रॅज्युएशन करून दिलं पाहिजे. सो ह्या तिन्ही अटी मान्य झाल्यात. आता पुढे काय? म्हणलं अरे पण तो मुंबई सोडून जाणार आहे, तो अलिबागला जाणार आहे, मला अलिबाग कसं दिसतं हेही माहिती नाही आहे. सो आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा माझं एक निश्चित होतं की आपण काही लहान गावात बिवात जायचं नाही, कारण आपण इतकं छान शिक्षण मिळवले, आपल्याला इतकी चांगली शिक्षणाची संधी होती, ती आपण आपल्या मुलांना का नाही मिळवून द्यावी. म्हणजे लहान गावात जाण्याचं तेव्हा खूप लोकांचं ध्येय असायचं की बाबा आम्ही लहान गावात जाऊ आणि आम्ही देशाची सेवा करू. तर मी म्हटलं देशाची सेवा वगैरे ठीक आहे, पण ते माझ्याच्याने होणार नाही, कारण मला फक्त माझं नाही बघायचं किंवा फक्त समाजाचं नाही बघायचं, तर आपल्याकडून जी आपण निर्माण करणारी नेक्स्ट पिढी असणार आहे त्यालाही तितकंच चांगलं आपल्याला वाढवता आलं पाहिजे. हा विचार होता. पण तरी सुद्धा तू शेवटी मग आलीस अलिबाग. म्हणजे घरातल्या सगळ्यांनी मला असं सांगितलं की अरे लग्ना अगोदर सगळेच नवरे असं म्हणतात, लग्नानंतर बायकोचं ऐकतात, त्याच्यामुळे आता तू लग्न कर, मग पुढे बघू. बरं, पण ऑब्व्हियसली त्यांनी ऐकलं नाही. किती साल होतं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस राजूदादा सुरू केली? ॲक्च्युली मी 76ला MD झालो. 76 ते 81 मी JJला लेक्चरर होतो. पण त्यावेळेला मी अलिबागला शनिवारी जायचो दर. बरं. कारण सकाळी आमची OPD 1:30 वाजता संपायची, 1 वाजता. तर मी लगेच 1:30ची गाडी पकडून अलिबागला जायचो हां. आणि शनिवारी दुपारी OPD करायचो. बरं. पण तिकडे जिजामाता हॉस्पिटल नुकतं सुरू झालं होतं. बरं. तर मला तिकडे पिडियाट्रिशियनची पोस्ट मिळाली. काय काय आव्हानं होती प्रॅक्टिस चालू केली तेव्हा? ॲक्च्युली त्यावेळेला स्पेशलायझेशन हे अलिबागला माहितीच नव्हतं. सुदैवानी डॉक्टर जॉर्ज मथाई, जो मला JJला 3 वर्ष सिनियर होता, जो आमच्या माडच्या संपाचा पहिला प्रेसिडेंट होता ॲसोसिएशनचा, तर तो अलिबागला प्रॅक्टिस करत होता. कारण त्याला बॉन्डची सर्व्हिस अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला मिळाली, म्हणून जॉर्ज अलिबागला गेला. आणि जॉर्ज अलिबागला गेल्यामुळे एक वेगळं स्पेशलायझेशन असू शकतं. फक्त डॉक्टर हे मेडिसिनचाच पेशंट तपासतात, तो MD मेडिसिनचा असल्यामुळे हे थोडंसं कळलं होतं. पण अदरवाईज काही लोकांना माहीत नव्हतं डॉक्टर म्हणजे डॉक्टर. डॉक्टर म्हणजे डॉक्टर. हां, त्यांनी सगळे पेशंट तपासायला आणि पाहिजे. सगळे पेशंट तपासायचे. मी जेव्हा सांगायचो मी फक्त लहान मुलं तपासतो, तेव्हा बऱ्याच लोकांना वाटायचं ह्याला बहुतेक काही कळत नाही, हा बालबुद्धीचा असेल असं त्यांना वाटायचं. बरं, पण मग त्याच्यातून तुम्ही, म्हणजे मला माहिती आहे की त्यावेळेची जशी OPD डेव्हलप होत गेली, हो. ती मग शेकड्याने लोक यायला लागले अक्षरशः. बरोबर. आणि रीटा वहिनी, तुला विचारतो की राजूदादाला समाजाबरोबर लोकांबरोबर जोडून घ्यायला खूप आवडतं नाही का? म्हणजे तो असा फक्त औषध देणारा डॉक्टर नाही आहे. तुला काय वाटतं? खूप सुरुवातीला प्रॅक्टिसमध्ये माझ्या असं लक्षात आलं की राजू हा फक्त डॉक्टर, कमर्शियल डॉक्टर नाही आहे, तर तो खूप कम्युनिटी माइंडेड आहे. म्हणजे तो नेहमी मला म्हणायचा की आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे, कारण जर का आपण रोग थांबवू शकलो तर मग आपल्याला तो ट्रीट करण्याचं गरज लागणार नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला समाजाशी खूप अप्रोच करायला पाहिजे, त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे, त्यांच्याबरोबर आपण एंगेज झालं पाहिजे. मला कळायचं नाही, पण म्हणजे समाजाशी आपण कसं काय एंगेज व्हावं. अच्छा, आता पिडियाट्रिक्समध्ये कसं असतं की निदान तुम्ही वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन खूपसं प्रॅक्टिस करू शकता. डाएटवरती तुम्ही बोलू शकता, त्याच्यामुळे मुलांचा आहार बदलला तर आजार कमी पडू शकतात. किंवा त्यावेळेला पाण्याचं प्रदूषण खूप असायचं आणि त्यावेळेला गॅस्ट्रोएंटरायटिस पुष्कळ असायचा. सो त्याच्याबद्दल जर लोकप्रबोधन केलं तर तो आपण आटोक्यात आणू शकतो. पण ह्याच्या पलीकडे जाऊन मला अगदी 2 गोष्टी चांगल्या आठवतात. एक म्हणजे त्यावेळेला
मलेरिया पुष्कळ म्हणजे खूप प्रचलित होता. संपूर्ण नवीन मुंबई त्यावेळेला मलेरियाने अशी अगदी ग्रासित झालेली होती आणि त्या मानाने अलिबागला अजिबात मलेरिया आलेला नव्हता. पण काही 2, 4, 5 दिवसात एक 4, 5, 6 मुलं लागोपाठ मलेरियाची यायला लागली आणि राजूनी ते लगेच पिकअप केलं आणि तो म्हणाला नाही, आपल्याला काहीतरी ह्याच्याबद्दल केलं पाहिजे. त्याच्यापूर्वीही जेव्हा असे काही जास्ती रोग एखाद्या गावातून आले तर आय थिंक ही वॉज वन जनरल प्रॅक्टिशनर जे नेहमी सरकारच्या बरोबरीने काम करायला तयार असायचे आणि नोटिफायबल डिझिजेस सगळे अगदी व्यवस्थितपणे तो नोटिफाय करायचा. तसंच जेव्हा ही मलेरियाची साथ आली तेव्हा त्यांनी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरला पकडलं, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला पकडलं आणि त्यांना सांगितलं की ह्या गावातनं सध्या मलेरिया सुरू झालेला आहे. अजूनपर्यंत अलिबागमध्ये मलेरिया आलेला नव्हता, तर काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. त्यांच्या मागे लागून त्यांनी त्या संपूर्ण जागेत जिथे मलेरिया पसरला होता तिथे एक मेडिकल ऑफिसर बसवून त्या संपूर्ण कम्युनिटीला त्यांनी आयसोलेट करून त्यांना प्रत्येकाला प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन देऊन तो मलेरिया टोटली आटोक्यात आणला आणि मलेरिया अलिबागला अजिबात पसरला नाही. त्यावेळेसची मला असं वाटतं त्याची ती पहिली कम्युनिटी सर्व्हिस खरं ओळखण्यात आली. आणि मेनिंजायटिस, दिस इज अनदर एक्झाम्पल. मेनिंजायटिस हा मेनिंजायटिस म्हणजे मेंदूपर्यंत रोगजंतूंचा संसर्ग पोचणं, त्याला मेनिंजायटिस म्हणतात. हो. आणि निओनेटल टिटॅनस, त्यावेळेला निओनेटल टिटॅनस आम्ही पुस्तकात वाचलेला होता. म्हणजे अतिशय छोट्या मुलांना होणारा टिटॅनस नावाचा आजार, जिथे कन्व्हल्जन म्हणजे आकडी येऊ शकते असा. हे 2 प्रश्न खूप गंभीर होते. मला अगदी चांगलं आठवतंय की एक पेशंट होता जो निओनेटल टिटॅनसचा होता आणि त्यांनी त्याला ॲडमिट केलं होतं आणि लिटरली तो त्या पेशंटच्या बरोबर तासनतास बसलेला असायचा, कारण तो त्याला ॲब्सल्युटली अननोन अनहर्ड ऑफ डोसेस ऑफ डायझेपॅम देत होता, कारण टिटॅनस वॉज जस्ट नॉट कमिंग अंडर कंट्रोल. आणि त्या बाळाला वाचवणं हा एकमेव त्याच्या समोरचा त्यावेळेसचा ध्येय होता आणि तो त्याला कळत नव्हतं, पण तो देत होता आणि तो त्याच्या सरांशी बोलत होता आणि म्हणतो, सर मला कळत नाही आहे, पण मला दिसतंय की मला हा डोस दिल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर सर म्हणायचे की तू देत राहा. आणि म्हणजे तो जो ती जी मी एक कमिटमेंट बघितली की ओ माय गॉड, त्या एवढ्याशा मुलाला एवढं डायझेपॅम आणि द चाइल्ड सर्वाइव्ड. म्हणजे पुस्तकाच्या बाहेर जाऊन, महत्त्वाची गोष्ट काय, पुस्तकाच्या बाहेर जाऊन जीव वाचवणं आणि त्याच्यासाठी त्या रुग्णासोबत बसणं, हा रुग्णाच्या पातळीवरती आणि मलेरियाच्या बाबतीत समाजाच्या पातळीवरती त्याचा दृष्टिकोन हा तुला जाणवला. अजून 2 गोष्टी मला नक्की सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे की आपण लहान मुलांना जो डोस देतो तो डोस नेहमी आपण 1 चमचा द्या, 1.5 चमचा द्या असं सांगतो, परंतु प्रत्येक घरातला चमचा हा वेगळा असतो आणि त्याच्यामुळे डोस कुड बी डिफरंट. आणि तुम्ही 5 ml द्या म्हटल्यानंतर ते 5 ml कुठून मोजणार, म्हणजे घरात प्रत्येकाच्याकडे असं तर 5 ml माप नसतं. तर त्यांनी पुष्कळ फार्मास्युटिकल कंपनीजकडून कंपल्सरीली ते माप करून घ्या असं तो सांगायचा, पण ते काय कधी कोणी ऐकायचे नाहीत. मग शेवटी आमच्याकडे एक लोकल मॅन्युफॅक्चरर होता ज्याच्याकडून त्यांनी तो 5 mlचा डायचं बोंडलं करून घेतलं होतं आणि प्रत्येक पेशंटला तो ते बोंडलं देत असे की म्हणजे तो डोस बरोबर जावा. आणि आय फील व्हेरी प्राऊड टू से की त्याच्यानंतर सगळ्या फार्मास्युटिकल कंपनीज आता तुम्हाला जेव्हा औषध देतात त्याच्यावरती कॅप असतं आणि त्याच्यावरती ते औषध असतं. सो आय थिंक द क्रेडिट गोज टू हिम. रीटा मॅडम लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट आणि त्या ठिकाणी काम करतात, तर त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्या अनुषंगाने आम्हाला तुम्ही माहिती सांगाल का? इनफॅक्ट माझ्या लक्षात आलं की अलिबागला रीटा आल्यानंतर तिला सगळेजण म्हणायचे हिनी स्त्रीरोगतज्ञच असायला पाहिजे. बरं, म्हणजे अलिबागला डोळ्याची डॉक्टर बाई असू शकते हा कन्सेप्ट नव्हता. आणि त्याच्यामुळे अनेक लोक गायनेकॉलॉजी कंप्लेंट घेऊन तिच्याकडे यायच्या आणि ती सांगायची नाही मी बघत नाही, मी फक्त डोळे तपासते.
तर बरेच लोक म्हणायचे काही अर्थ नाही आहे, त्या बाईला काही कळत नसावं. आणि त्याच्यामुळे ती नर्वस व्हायची की अरे हे काय चाललं आहे. अर्थात कोणीच एकच डोळ्याचे डॉक्टर अलिबागला होते त्यावेळेला, ते सिव्हिल हॉस्पिटलला होते. फॉर्च्युनेटली त्यांची कीर्ती अशी होती की त्याच्यामुळे त्यांच्याकडे पेशंट जायचे नाही. आणि कोणीतरी हे नवीन डॉक्टर आलेले आहेत याच्यासाठी रीटाकडे लोक यायला लागले. आणि तिकडे चक्क तिच्याकडून ऑपरेशन्स करून घ्यायला लागले. बरं. आणि पीपल वेर व्हेरी हॅपी. म्हणजे मला माहिती आहे अलिबागला एक सिनियर प्रॅक्टिशनर डॉक्टर देशमुख, ढबू डॉक्टर म्हणायचे त्यांना, त्यांच्या आईचं कॅटरॅक्ट करायचं. तर रीटा म्हणाली की कॅटरॅक्ट करायला, ते म्हणाले करून टाक. आणि त्यांचं कॅटरॅक्ट केलं आणि खरंच तिच्याकडे पटापट काम वाढायला लागलं. बरं. पण असं झालं की दॅट वॉज द टाईम की आम्ही ठरवलं की वी विल स्टार्ट फॅमिली. आणि म्हणून आम्हाला मुलगा झाला. रीटा म्हणाली आता मी 5 वर्ष नाही प्रॅक्टिस करणार. अच्छा, ते पण त्यांनी प्लॅन केलं की 5 वर्ष आता माझी प्रायोरिटी आता माझी प्रायोरिटी मुलगा, मी नाही प्रॅक्टिस करणार. त्याच्यामुळे पुष्कळ लोक नाराज व्हायला लागले. तर मी तिला म्हटलं की तू एक गोष्ट कर की फुल टाईम प्रॅक्टिस नको करू, फक्त एक सकाळची 2 तास किंवा 3 तास प्रॅक्टिस कर. मग तो वर्षाचा झाल्यानंतर ते तिला पटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, आपण एक 2 तास प्रॅक्टिस करूया. पण तिला ना चैन पडत नव्हता अलिबागला. कारण फक्त डोळ्याचा चष्म्याचा नंबर काढायचा आणि कॅटरॅक्ट करायचे, याच्यात काही गंमत नाही. शी वॉज ऑलवेज अ मेडलिस्ट, नेहमीच पहिली आली होती कॉलेजमध्ये. त्याच्यामुळे तिला पुढे काहीतरी आपण करत राहावं असं वाटायचं. डॉक्टर गोखलेंकडे एक कुठलं तुमचं नेत्रालय, आनंद नेत्रालय म्हणून होतं. मग दर शुक्रवारी आमचा दवाखाना बंद असायचा. ती सकाळी उठून मुंबईला जायची आणि रात्री परत यायची. आणि तिकडे डॉक्टर गोखलेंबरोबर डॉक्टर हळदीपूरकर, डॉक्टर आथणीकर असे एक 5-6 डॉक्टर होते, ते एकत्र काम करायचे. आणि मग नंतर ज्या वेळेला आमचा मुलगा 10वी पास झाला अलिबागून, त्यावेळेला मला तिने सांगितलं की आता मी मात्र मुंबईला जाणार 2 वर्ष, 11वी 12वी त्याची आहे. आणि मग 2 वर्ष मुंबईला गेले. त्यावेळेला हळदीपूरकर म्हणाला की मी पनवेलला हॉस्पिटल काढलं आहे, तर तू तिकडे काय येत नाहीस. आणि म्हणून तिने पनवेलला जायला सुरुवात केलं. आणि त्यांच्याकडे कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री, DOMS म्हणजे डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक सर्जरी आणि DNB डिप्लोमा इन न्यूरोलॉजी, नॅशनल बोर्ड, हे MBBS झाल्यानंतरचे आय स्पेशलिस्टचे कोर्स तिकडे रीटानी सुरू केले. त्यामुळे या पद्धतीने त्यांची yes. करिअर. आता पुढचा प्रश्न आहे ना, तो परत आपल्या गप्पांमधनं महत्त्वाचा आहे की तुम्ही कुठच्या तरी एका लग्नाला गेलात आणि त्या लग्नाला गेल्यानंतर ना तुम्हाला असं वाटलं की अरे हे ना काहीतरी आहे वेगळं, आणि ते आपल्या विवाह संस्कारांमध्ये कसं आणता येईल, आणि या सगळ्या याच्यातून तुमचा प्रवास चालू झाला पौरोहित्याचा. तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला विस्तृत सांगू शकाल का? तर झालं असं, डॉक्टर जॉर्ज मथाईंच्या मुलीचं लग्न अलिबागला होतं. आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं. आम्ही गेलो लग्नाला. आणि माझ्या लक्षात आलं की ते ख्रिश्चन पद्धतीचं लग्न इतकं व्यवस्थित आणि म्हणजे एक 20 ते 25 मिनटात लग्न पूर्ण झालं. त्याच्यामध्ये त्या पादऱ्यांनी मुलाला सांगितलं, मुलीला बोलवलं, त्यांच्या आईवडिलांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा मुलीची कर्तव्य तुझी अशी आहेत, मुलाची तुझी ही कर्तव्य आहेत, आईवडिलांना सांगितलं तुमची ही कर्तव्य आहेत, आणि आता जर तुम्ही एकमेकांचे जोडीदार आहात तर तुमची ही जॉईंट कर्तव्य आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी बायबलमधले काही श्लोक होते, हाईम्स, तर त्या हाईम्स प्रत्येकाला दिल्या होत्या. आणि ते पादरी म्हणायचे आता याच्यानंतर हे म्हणा, सगळे एका सुरात म्हणायचे. म्हणजे लग्नाला लोक आले, आशीर्वाद द्यायला आले, त्यांच्यामध्ये बेस्ट विशेष द्यायला आले, आणि सगळ्यांनी एक सुरात व्यवस्थित 20 ते 25 मिनटामध्ये सहभाग घेतला आणि आशीर्वाद दिले. मग माझ्या लक्षात आलं आपल्याकडे नवरा आणि नवरी ते धूर खात बसतात बिचारे.
उरलेले सगळे लोक गप्पा मारत असतात आणि आशीर्वाद द्यायला आलेले असतो, पण कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान एवढंच आपण म्हणतो. मग आपल्याला जेवणाचा मेनूच दिसायला लागतो पुढचा. म्हणजे कोणीच लग्नाला येऊन आशीर्वाद नीट देतात असं नाही. याच्यात काहीतरी जर आपल्याला करता आलं, अशा पद्धतीचं लग्न म्हणजे इंटरॅक्टिव्ह वेडिंग का करायचं नाही? इंटरॅक्टिव्ह वेडिंग का करायचं नाही हा प्रश्न आला. आणि मग हा प्रश्न आल्यानंतर शेवटी प्रश्न आला तर उत्तर शोधलं पाहिजे. उत्तर शोधलं पाहिजे तर अभ्यास केला पाहिजे, आणि अभ्यास केला पाहिजे तर काहीतरी माध्यम पाहिजे, आणि हे माध्यम तुम्ही कसं मिळवतात? तर ज्ञानप्रबोधिनीच्या या सगळ्या विधीच्या पोथ्या आहेत, पण या सगळ्या पोथ्या ज्या आहेत त्या त्यांनी 40-50 वर्षापूर्वी लिहिलेल्या आहेत. आणि हम आपके है कौन नंतर आपली सगळ्यांची लग्न बदलली. तो आता संस्कार राहिला नाही, तो समारंभ झाला. मग आपल्याला काहीतरी असं करता येईल का की त्याच्यातलं कुठल्याही संस्कारामधलं पावित्र्य ठेवून आपल्याला तो पाहिजे तसा मॉडिफाय करता येईल. आणि म्हणून त्या सगळ्या पोथ्या वाचल्यानंतर मी ठरवलं की आपल्याला काहीतरी मॉडिफिकेशन करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी पहिल्यांदी विचार करायला सुरुवात केली, पोथ्या वाचल्या, आम्ही मॉडिफिकेशन सुरुवात केली. पण आम्हाला चान्स कोण देणार हा प्रश्न होताच. तुम्ही जे व्यावसायिक पुरोहित आहेत त्यांच्या पोटावरती पाय देणार ना, तर तुम्हाला चान्स द्यायचा म्हणजे. हां, तर रीटाच्या भाचा 8 वर्षाचा झाला होता आणि त्याची मुंज करायची असं ठरलं. तर म्हणून मी आमच्या सासूबाईंना म्हटलं की याची मुंज तुम्ही मला लावायला द्याल का? आता रीटा हुशार, तिची आई किती हुशार सांगायला नाही. त्याच्यामुळे त्या मला म्हणाल्या की तू काहीतरी वाटेल ते करशील, मला मान्य नाही, पण तुला ट्राय करायचं असेल तर कर, तू मला लिहून दाखव, तू सगळं काय करणार आहेस ते मला लिहून दाखव. म्हणून मी विद्याव्रत संस्कारची पोथी काढली त्यांची, आणि त्याच्याप्रमाणे मला सुचलं तसं काही मॉडिफाय गोष्टी केल्या आणि त्यांना वाचून दाखवलं सगळं. ते वाचून दाखवल्यानंतर त्या म्हणाल्या हां ठीक आहे आपण करूया, म्हणून त्यांनी मला मान्यता दिली. बरं. आणि पहिली मुंज मी रीटाच्या भाच्याची लावली. आणि त्यावेळेला आमच्या सगळ्या नातेवाईकांना तो प्रकार आवडला, कारण माझ्या लक्षात आलं कुठलाही संस्कार जर आपल्याला करायचा आहे आणि जर तो इंटरॅक्टिव्ह करायचा आहे तर तो 40-50 मिनिटापेक्षा जास्त मोठा असू नये. कारण नाहीतर लोकांचं मग लक्ष लागत नाही. आणि मुंजीमध्ये एक जास्त मजा अशी येते की एक तर तो विद्याव्रत संस्कार आहे, म्हणजे आपल्याला मुलाला आता तू मोठा झालायस आणि तू आता रिस्पॉन्सिबल व्हायला पाहिजेस असा संस्कार आहे. आणि मी पिडियाट्रिशियन असल्यामुळे मला मुलांची गप्पा मारायला मजा वाटायची, म्हणून त्याला बसवायचं आणि त्याच्याबरोबर अष्टवटू बसवायचे आणि त्यांना लेक्चर द्यायचं, आहार काय, विहार काय, व्यायाम कसा करशील. म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारत मारत हा एक साधारणपणे 35 ते 40 मिनिटाचा संस्कार पूर्ण करतायत. पण हे किती महत्वाचं आहे. कर्मकांडांमध्ये मुळात संस्कारच लुप्त होतो आणि मग तो फक्त धूर डोळ्यात जातो, आणि जे 3 जण किंवा 4 जण बसलेले असतात तिकडे ते सोडून बाकीची सगळी मंडळी इकडे तिकडेच असतात. तर तू जेव्हा पूजा सांगतोस त्यावेळेला तू कसं सगळ्यांना सहभागी करतोस? म्हणजे लॅपटॉप असतो, मग नंतर स्क्रीन आला, मग हा ते जरा सांगा काय काय. म्हणजे माझ्या लक्षात आलं की एखादा मी जर श्लोक म्हणत असलो त्याच्यातला तर लोकांना तो श्लोक कळत नाही, म्हणून मग मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायचो. हां, आणि स्क्रीनवरती मी जो श्लोक म्हणतोय तो म्हणून दाखवायचो आणि मग त्याचा अर्थ सांगायला लागायचा. त्याच्यामुळे हे ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन हे जरा जास्त लोक ऐकायला लागले. आणि प्रत्येक वेळेला मी लोकांशी बोलायचो की आता आपण जो अर्थ श्लोक सांगितला त्याचा अर्थ काय आहे आणि हे का केलं पाहिजे, आणि मग सगळ्यांना आशीर्वाद द्यायला सांगायचो.
आता तुम्ही एका सुरात आशीर्वाद द्या. त्याच्यामुळे मग ते ॲक्सेप्ट व्हायला लागलं. बरं बरं. आता हे जे नवीन अर्थ काढणं आहे ना, आणि त्यातल्या काही जुन्या रूढी असतील ज्या आज अर्थ त्याला नाही आहे, त्या काढणं, हा जो प्रकार होता ना, म्हणजे उदाहरण घेतलं तर लग्नविधी आहे. तर लग्नविधीमध्ये तू आता काय ठेवलंस आणि काय काढलंस? कसं होतं, लग्नविधीमध्ये जे सगळे जे आपण जे करतो की गणेश पूजन, नंतर पुण्यवाचन, नंतर आता कन्यादान, हा एक भयंकर सेन्सिटिव्ह विषय होऊन बसतो. आता सगळ्या मुली म्हणतात की आम्हाला आमचं दान नाही करायचं आणि हा कन्यादान हा विधीच काढून टाका. तर खरं म्हणजे त्या कन्यादान जो विधी आहे ना, तो जो श्लोक आहे तो इतका सोपा आणि साधा आणि चांगला आहे की त्याच्यात दान कुठेच नाही आहे. म्हणजे तो श्लोक असा आहे की मम वंशे कुळे जाता लालिता पालिता मया तुभ्यं भद्र मया दत्ता पुत्र पौत्र वर्धिनी धर्मेच अर्थेच कामेच न अतिचारितव्या तोया इयम. म्हणजे मी वाढवलेली आहे माझी मुलगी, आता ही मी तुला सुपूर्त करतो, कारण धर्म अर्थ आणि काम हे जे चारी पुरुषार्थ आहेत याच्यामध्ये तू तिचा अपमान करू नकोस. तू तिचा अपमान करू नकोस, हे सांगितलं. तू तिचा अपमान करू नकोस. म्हणजे कुठेच याच्यामध्ये दान नाही आहे. गृहस्थाश्रमातली कर्तव्य जी आहेत ती करताना तुम्ही दोघं मिळून करा, असा इतका सोपा अर्थ आहे. आणि तो जेव्हा आम्ही सांगतो की मुलीला की बाबा बघ हे असं आहे, मग ते ॲक्सेप्ट करतात. काही लोक म्हणतात नाही मग त्याचं नाव बदलूया आपण. मग आम्ही म्हणतो कन्या हस्तांतरण. वा, कन्या हस्तांतरण. वा. बरं, मग असं पूजेमध्ये सुद्धा, म्हणजे आता आपल्याकडची सगळ्यात पॉप्युलर पूजा सत्यनारायण. हां, आणि ते सत्यनारायण म्हणजे आपल्या आजूबाजूला असं म्हणतात सगळीकडे ती पूजा होते. मग ते साधूवाण्याचं काय झालं हे हजारो लोकांना कळतं त्या लाऊडस्पीकरवरती. तर ती पूजा करताना मग तू कसा वेगळा करतोस? माझ्या तेच लक्षात आलं की सत्यनारायणाची पूजा आहे त्याच्यात देवाला घाबरून करतात लोक. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की परमेश्वर आपलं रक्षण करतो, तो आपल्याला क्षमा करतो, आणि तो काही असं तराजू घेऊन बसला नाहीये की चुकलास तर काठी मारीन तुला. म्हणजे देवाबद्दल भीती निर्माण करतो उगाच. मी म्हटलं नाही नाही, मग आपण ही पोथी बदलली पाहिजे. आणि यांची जी ज्ञानप्रबोधिनीची पोथी आहे त्याच्यात त्यांनी काही साधूवाण्याची गोष्ट नाही सांगितली. जे सत्यापासून तुम्ही जर बाजूला झालात तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही जर रिपेंट केलं किंवा नाही मी चुकलो, सत्यापासून ढळलो आणि म्हणून आता परत मी चांगल्या मार्गावर येणार आहे, तर ती खरी सत्यनारायणाची कथा आहे. वा. आता कसं होतं की मग कोणतरी सांगतं आमच्याकडे या, तर मला आठवतं की अमेरिकेत मला एकदा सांगितलं की त्यांची मुलगी होती, ती युनिव्हर्सिटीत जाणार होती आणि ती शाळेत असताना त्यांच्या शाळेच्या ह्याच्यापर्यंत शी वॉज अ व्हेरी गुड ॲथलीट. आणि आता तिला युनिव्हर्सिटीत जायचं आहे, तर तुम्ही जरा एक आमच्याकडे पूजा करा. तर म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं की आता आपण एक वेगळी गोष्ट सांगूया. म्हणून मी सुरुवात केलं की आज आटपाट नगर होतं वगैरे थोडंसं बोलायचं. आणि नंतर एक गाव होतं, तिथे आता ही मुलगी कॉलेजमध्ये जाणार आहे आणि तिला स्पोर्ट्सची आवड आहे. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ती कशी चांगलं करेल म्हणून मी म्हटलं की ती मुलगी कॉलेजला गेली, स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हिटी घ्यायला लागली, प्रॅक्टिस चांगली करायची आणि त्याच्यामुळे तिची कॉम्पिटिशनमध्ये प्रगती होत गेली. हळूहळू ती इंटरस्टेट इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन जिंकायला लागली. पण हे करता करता तिच्या लक्षात आलं की आपला परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर काही वेळा जर काही प्रकारची औषधं घेतली तर आपला आणखीन चांगला परफॉर्मन्स वाढेल. आणि मग ती त्या औषधांच्या जाळ्यात सापडली. तिची प्रगती होत गेली कारण तिचं परफॉर्मन्स उंचावत गेला. पण एका कॉम्पिटिशनमध्ये ड्रग टेस्टमध्ये डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली
आणि तिला 1 वर्ष कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायला दिलं नाही. आणि मग ती विचार करायला लागली की मी सत्यापासून ढळले आणि म्हणून माझ्या ह्याच्यात हे झालं. मग 1 वर्षानंतर तिने परत सुरुवात केली की आता मी चांगल्या प्रकारे जास्त चांगलं काम करीन आणि माझा परफॉर्मन्स वाढवीन. ही अशी गोष्ट करून सांगितल्यानंतर त्यांना ती सगळ्यांना पटली. वा, क्या बात, क्या बात. म्हणजे सत्यनारायण याच्यामधलं सत्य हे जे मूल्य आहे, त्या मूल्याची पूजा करा असं त्या पूजेमधून तू सांगायचा प्रयत्न करतोस. पण आता बघा, म्हणजे आपला समाज हा रूढीप्रिय असतो आणि त्याला गोष्टी त्याच पद्धतीने करायच्या असतात. आता तुम्हा दोघांची हौस कितीही असली तरी तुमचा कस्टमर बेस लिमिटेड राहणार ना. तर तुम्हाला लग्न लावायला वगैरे कोण कोण बोलवतात? इनफॅक्ट काय व्हायचं की ज्या वेळेला असा संस्कार करायचा असतो त्यावेळेला बरेच लोकांना मी पहिल्यांदा समजावून सांगतो. आता एक साधं उदाहरण देतो की एक माझा मित्र होता, तो मला म्हणाला, अरे माझ्या मुलीचं लग्न तूच लावायचं. मी म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून चार्टर्ड अकाउंटंट जावई आणि डेंटिस्ट मुलगी. तर मी त्यांना म्हटलं नाही, पहिल्यांदा मला त्या दोघांशी बोलायचं आहे, कारण आईवडिलांना मान्य आहे पण त्या दोघांना मान्य आहे की नाही. तर म्हणून मी सगळं सांगितलं. तर तो चार्टर्ड अकाउंटंट म्हणाला, नाही नाही, मला या पद्धतीचं नाही लग्न लावून घ्यायचं, कारण तुम्ही सगळंच सांगता की मुलाची कर्तव्य काय आहेत, मुलीची कर्तव्य काय आहेत, हे सगळं ऐकायला पाहिजे आणि सगळ्यांसमोर तुम्ही आमच्याकडून वधवून घेणार. आम्ही ज्या वेळेला एखादं हे करतो, डील करतो, त्यावेळेला स्मॉल लेटरमधलं कोणीच वाचत नाही आणि ते बिनधास्तही करतात. त्याच्यामुळे मला ते बरं वाटेल, बाबा ते गुरुजी काय संस्कृतमध्ये काय म्हणतायत ते म्हणून दे, मी त्याला रिस्पॉन्सिबल नाही आहे, पण मला संस्कृत कळत नाही. मग काय केलं, मार्ग कसा काढला? नाही, मला ते लग्न मी तेव्हा नाही, मला नाही. म्हटलं ठीक आहे बाबा, मी तुमचं नाही लग्न लावणार, तुम्ही याच्याकडून करून घ्या. पण मग आता म्हणजे अशा तऱ्हेने लग्न लावायला तयार असतात असे पण अनुभव आले असतील ना? हो, म्हणजे बरेच वेळा आम्हाला सांगितलं जातं की एक वेगवेगळ्या जातीतलं लग्न आहे, वेगवेगळ्या धर्मातलं लग्न आहे, वेगवेगळ्या प्रदेशातलं लग्न आहे. तर अशा वेळेला तुम्ही तयार व्हाल का? कारण आता आम्ही एक अनकन्व्हेन्शनल प्रिस्ट म्हणून आमची ओळख झालेली आहे. हां, की हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं लावतात. आणि मग मला आठवत आहे, एक लग्न आम्ही जे लावलं तर त्याच्यात आई हिंदू आपली, वडील मुसलमान आणि त्यांची मुलगी, त्यांचा जावई जो होणारा होता त्याची आई इटालियन, वडील आयरिश आणि ते अमेरिकेत लोक राहणारे, पण त्यांना भारतात येऊन लग्न करायचं होतं. मला सांगितलं की आता कुठल्या भाषेत लावलं असेल लग्न? हे इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये लावलं. इंग्लिशमध्ये. हां. कसं झालं की या सगळ्यामध्ये सुरुवातीला ते फार मोनोटोनस व्हायचं, कारण मीच संस्कृत बोलायचो आणि मीच त्याचं रूपांतर इंग्लिशमध्ये हिंदी किंवा मराठी किंवा इतर भाषेत करायचो. माझ्या मुलाचं लग्न जेव्हा लावलं तेव्हा मी लावू शकलो नाही. तर आम्ही एका आमच्या मैत्रिणीला बोलवलं होतं, माझ्या भावानी लावलं आणि तिने इंटरप्रेट केलं. रीटा प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टीत असायची. तर रीटा म्हणाली, अरे प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्या कोणाला बोलवण्यापेक्षा मी केलं तर. मग माझ्या लक्षात आलं की व्हॉइस मॉड्युलेशन होतं, त्याच्यामुळे मी फक्त संस्कृतचं हे करतो आणि त्याचा अर्थ जो सांगतात तो कुठल्या, आणि रीटा मल्टीलिंग्विस्टिक आहे, तिला मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश, काही प्रमाणात तामिळ आणि काही प्रमाणात मल्याळम येतं. हो. हां, आता रिटर्ननी तुझ्याकडे येतो. म्हणजे आपण एक करेक्ट पॉईंटला आलो. पौरोहित्यामध्ये आता तुमची टीम झाली. तर मग आता या टीममध्ये तुझ्या जबाबदाऱ्या काय काय असतात? माझी जबाबदारी म्हणजे की एक तर अगदी सुरुवातीपासून, म्हणजे जेव्हा टीम वर्क सुरू होतं तेव्हा जेव्हा कोणी आम्हाला सांगतं की तुम्ही आमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न लावाल का किंवा मुंज लावाल का, तेव्हा पहिल्यांदा आम्ही ठरवतो की ह्यांच्याशी आपल्याला नक्की काय काय बोलायचं आहे आणि आपल्याला यांच्याकडून काय माहिती हवी आहे. कारण आपलं
कुठचंही कार्य आपण जे करतो ते खूप कस्टम मेड असतं. म्हणजे इट्स नॉट लाईक वन शू फिट्स ऑल. प्रत्येक म्हणजे ती मुलगी काय करते, तिची काय अपेक्षा असेल, मुलगा काय करतो त्याची काय अपेक्षा असेल, किंवा कुठच्या घरात हा मुलगा जन्माला आला आहे आणि ह्याच्यावरती कसे संस्कार झाले असतील आणि मग त्याप्रमाणे आपण ते कसे मॉडिफाय करायला पाहिजेत, किंवा त्याला या मुंजीच्यातून काय नक्की आपल्याला सांगायचं आहे, हे सगळं आपल्याला जरा जाणून घेणं गरजेचं असतं. सो आम्ही पहिल्यांदा ते करतो. मग बाकीची सगळी लग्नाची तयारी मी करून ठेवते. म्हणजे पूजेची जी तयारी असते ती सगळी मी करून ठेवते. आणि त्याबरोबरीने जेव्हा आम्ही सुरुवात करतो तेव्हा राजू सगळे संस्कृतचे श्लोक म्हणतो. मी त्यांना एक्सप्लेन करते, कारण मला अनेक भाषा येतात, त्याच्यामुळे मी प्रिटी कम्फर्टेबली मराठीत, हिंदीत किंवा गुजरातीत बोलू शकते. आणि आम्ही असे अनेक लग्न केली आहेत की ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या भाषेतनं ट्रान्सलेशन्स केली आहेत. आता हे जे आमचं कॉम्प्लिकेटेड वेडिंग होतं, वे वी हॅड हिंदू, अ मुस्लिम अँड अ कॅथलिक रिलिजन, त्यांना देव पूजायचा नव्हता किंवा त्यांना मूर्तीपूजा करायची नव्हती. आणि साधारणपणे आपण नेहमी गणेश पूजेने सुरुवात करतो, त्याच्यामुळे गणेशाची मूर्ती असते. पण ते म्हणाले आम्हाला मूर्तीपूजा अजिबात नको, पण आम्हाला एखादी एनर्जी पूजलेली चालेल. मग आपण त्याच्यातून आम्ही असं शोधून काढलं की ठीक आहे, मग आपण सूर्याची पूजा करूया. आणि म्हणून मग आम्ही तेव्हा गायत्री मंत्र म्हटलं आणि त्याच्याने आपण लग्नाची सुरुवात केली. वा वा. मला वाटतं तुम्ही ही जी फ्लेक्सिबिलिटी दाखवता, म्हणजे तो जो लवचिकपणा दाखवता, पण तो लवचिकपणा शास्त्रात बसणाराही असतो. आता हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही दोघेही हे करता, तर तेव्हा हा ऑफकोर्स उपजीविका आहे. तुम्ही दोघे बिझी प्रॅक्टिशनर आहात. तर मग हे तुम्ही का करता? हे आम्ही एक हाऊस म्हणून करतो असं म्हणायला हरकत नाही. हे सुरू केल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की हे एके प्रकारचं समाजकार्यही आहे. कारण खूप लोकांना म्हणजे एके ठिकाणी तर मला आठवतंय की एक द ब्राईड वॉज अ हिंदू ब्राह्मण गर्ल आणि तिचं लग्न होणार होतं एका पारसी मॉम आणि ख्रिश्चन फादर च्या मुलाशी. सो त्यांनाही पण त्यांना लग्न करायचं होतं, मात्र अगदी कोकणात जाऊन गणपतीपुळ्याला. आणि गणपतीपुळ्याचे कुठचेही भटजी त्यांचं लग्न करून द्यायला तयार नव्हते, कारण तो मुलगा हिंदू व्हायला तयार नव्हता. तर त्याने आम्हाला गाठलं आणि आम्हाला म्हटलं की तुम्ही कराल का लग्न? तर आम्ही म्हटलं हो चालेल, काही हरकत नाही आहे. सो आमच्या लक्षात आलं की म्हणजे वी डिड सच अ गुड जॉब. त्यांना इतकं बरं वाटलं की त्यांचा जो हेतू होता की आपल्याला 2 प्रकारचे लग्न करायचे. एक हिंदू लग्न करायचं आहे जे आपल्याला गणपतीपुळ्यालाच करायचं आहे, आणि एक आपल्याला ख्रिश्चन लग्न करायचं आहे जे आपल्याला चर्चमध्ये करायचं आहे. तर ते चर्चचे पादरी तर तयार होते करायला, पण आपले भटजी तयार नव्हते करायला. आणि त्यांचा दोन्ही हेतू साध्य झाले, कारण आम्ही म्हटलं आम्हाला काही हरकत नाही आहे, आम्ही गणपतीपुळ्याला येऊन तुमचं असं तुम्हाला जसं हवं असेल तसं आम्ही लग्न करूनही देऊ. बरं, म्हणजे परंपरेबरोबर जे खूप रिजिडली जोडलेले आहेत अशा लोकांचा तुम्हाला विरोध होतो का? खरं सांगायचं तर मला वाटतं क्लायंटेल वेगळं आहे. क्लायंटेल वेगळे. वी आर नॉट इन कॉम्पिटिशन. वी आर नॉट इन कॉम्पिटिशन एक तर. आणि दुसरं म्हणजे त्यांना लोक मिळतात तसे, आणि ज्यांना समजून घ्यायचं आहे, ज्यांची इच्छा आहे की या जे प्रत्येक संस्कार किंवा जे विधी आहेत त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय भूमिका जी सायन्सला धरू नये, ही त्यांना जर समजावून सांगितली तर प्रॉब्लेम सुटतात. आणि आपण नेहमी म्हणतो की कृती जी असते तिच्यातून मग वृत्ती येते. हेच सगळ्या कर्मकांडांच्या मागचं खरं तर लॉजिक आहे की जे आपण विसरलेलो असतो, की कृती आणि वृत्ती ह्या 2 गोष्टी एकत्र यायला पाहिजेत. पण महत्त्व वृत्तीला आहे, कृतीला नाही, हे आपण आज दाखवून दिलं. तेव्हा मला असं वाटतं की ह्या दोघांनी हे जे काम घेतलेलं आहे त्यांच्या उपजीविकेचं, त्याचं महत्त्व हे आहे की संकल्पना ज्या असतात त्या बंदिस्त करण्यासाठी नसतात. संकल्पना असतात त्या विस्तार करण्यासाठी असतात. मूर्तीतल्या देवामध्ये रूप पाहण्याबरोबर गुण पाहणं आणि गुणाला महत्त्व देणारी पूजा करणं म्हणजेच त्या कर्मकांडाला विस्तारणं आहे. आणि आज कर्मकांड नाकारण्यापेक्षा कर्मकांड विस्तारणं
हा एक सशक्त पर्याय संस्कृतीच्या पुढे असू शकतो, हा एक खूप मोठा आणि वेगळा विचार हे दोघेजण त्यांच्या उपजीविकेमधून आपल्यासमोर मांडत आहेत. आणि पौरोहित्य याच्यामध्ये समाज आणि संस्कृती याला दिशा देण्याचं काम आहे. आणि म्हणूनच परंपरेमध्ये पौरोहित्य करणाऱ्याला मंत्रिपदाचा दर्जा होता. म्हणजे तो राजमंत्रिमंडळामध्ये होता, तो राजपुरोहित असायचा. अर्थव्यवस्था, व्यापारीकरण आणि सत्ता याच्यामुळं खऱ्या पौरोहित्याचं रूपांतर हे संकुचित अशा फक्त कर्मकांड करणाऱ्या व्यवसायामध्ये झालं. पण आज यांच्यासारख्या व्यक्तीच्या निमित्तानं ते नातं, की पौरोहित्य म्हणजे संस्कृतीशी जडलेलं तुमचं नातं सांगणारा, परंपरेशी असलेलं नातं सांगून नव्याबरोबर त्याची सांगड घालणारा, आणि हा पुरोहित किंवा हे पौरोहित्य उत्क्रांती बरोबर जाणारं पौरोहित्य आहे. आणि त्या अर्थानं ते विस्तार करणारं पौरोहित्य आहे, जे आपण आज सगळ्यांनी अनुभवलं. आणि त्यासाठी या दोघांचे खूप खूप आभार.